इतके अर्ज आलेले होते. 20 या सालाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाबद्दल बोलायचं जर झालं तर एकूण 262 इतके पदं रिक्त आहेत आणि त्या 262 पदाकरिता 15,042 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. उद्यापासून भरती जी आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर जे महानगरपालिकेचं आहे त्याच्या ग्राउंडवरती भरती होणार आहे. भरती टप्प्याटप्प्यात असते. सुरुवातीला उंची आणि फिजिकल प्रोपोर्शन छाती उंची ह्याची मेजरमेंट होईल. त्यानंतर कागदपत्र तपासली जातील आणि कागदपत्र तपासल्यानंतर मग ग्राउंडवरचे इव्हेंट्स होतील आणि नंतर लेखी परीक्षा होईल. आपण जी पॉलिसी अक्रॉस दी स्टेट आहे की आपण ठराविक इतकेच उमेदवार दर दिवशी बोलवतो म्हणजे तिथं अकारण गर्दी होणार नाही. तर दररोज 500 इतके उमेदवार भरतीसाठी येतील आणि सर्वसाधारणपणे जर आपण 15,000 अर्ज लक्षात घेतले तर महिन्यापेक्षा जास्त ही प्रक्रिया चालेल. महिना सगळं म्हणजे लेखी आणि रिझल्ट वगैरे सगळं आपण एकत्रित पाहिलं तर या भरतीकरिता आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पावसाचे दिवस आहेत. पावसाळा आहे पण त्यासाठी जर पाऊस आला तर कॅन्डिडेट्स आणि स्टाफ या सर्वांना छताखाली चांगल्या ठिकाणी आपण थांबू शकतो म्हणजे कुणावर भिजण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर गरमी लक्षात घेता पावसाळा जरी असला तरी गरमी आहे तर त्यामुळे जे कॅन्डिडेट्स येतील कुणाला डिहायड्रेशन होऊ नये पण एखाद्या वेळेला जर कुणाचं डिहायड्रेशनवाली कंडिशन झाली तर त्यासाठी आपले डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे ग्लुकोज वॉटर त्याला देऊन पटकन त्याला ट्रीट करायची गरज पडली तर ट्रीटमेंटची सुद्धा तिथे सुविधा घेतलेली आहे. म्हणजे डिहायड्रेशन पण लक्षात घेतलेलं आहे आणि पावसाळ्याचं पण आपण तिथे उपाययोजना केलेली आहे. या भरतीकरिता एकूण 396 इतके अधिकारी कर्मचारी आहेत. आमचे ॲडिशनल CP परदेशी साहेब ह्या भरतीचे इन्चार्ज आहे म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली ती भरती होईल. त्यांना मदतीला 2 DCP आहेत आणि बाकीचासुद्धा स्टाफ आहे. सगळी काही रिहर्सल्स आणि तयारी या भरतीकरिता झालेली आहे आणि भरती उद्या सुरू होईल. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. तसं सांगता येणार नाही. हे बघा महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी अर्ज करायची हे दिलेली आहे परवानगी. कोणी कुठं उभा राहू शकतं. म्हणजे समजा एखादा गडचिरोलीचा कॅन्डिडेट आहे तो मुंबईलाही अर्ज भरू शकतो. आय एम राईट? येस. हां एनिवेअर इन हां म्हणजे ते मुलं कसं करतात मी तुम्हाला सांगतो. मुलांची स्ट्रॅटेजी कशी असते. हे काही गरजेचं नाही की मुलं आपल्याच जिल्ह्यामध्ये अर्ज भरतील. ते वेकन्सी पोझिशन पाहतात आणि त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील की जास्त सर्वसामान्यपणे जे जुने ट्रेंड्स होते की जो तयारीचा मुलगा आहे म्हणजे ज्याला वाटतं की मी फिजिकल आणि येत आहे ते मुंबईला अर्ज भरतात आणि मुंबईला जागा जास्त असतात आणि तयारीवाल्या कॅन्डिडेटला लागण्याची शक्यता जास्त असते. आपण 5 दिवसांचं 25 ते 30 तारखेपासून घेणार नाही म्हणजे बाहेरून येणार त्यांना तर अडचण येणार नाही. ते बघा प्रत्येकाला आपली जी काय तारीख माहिती आहे. कॅन्डिडेट जो आहे ना कॅन्डिडेटला कन्फ्युजन नाही आहे की मी कधी जायचं. कॅन्डिडेटला त्याची डेट माहिती आहे. तो त्या डेटला येणार आपले टेस्ट सगळे करून देऊन तो निघून जाणार. त्याच्यामुळे त्याला तात्काळात बसायची वेळ नाही येणार. कशाला येईल. बरोबर. कॅन्डिडेटला डेट माहिती आहे पण पावसाचे दिवस आहे त्या दिवशी जर पाऊस झाला काही महिन्यात जास्त झाला नाही तर मग त्याला नेक्स्ट डेट हो त्याच्यावरती अन्याय होणार नाही किंवा तो डिसॲडव्हान्टेजच्या पोझिशनमध्ये राहणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. त्याला नेक्स्ट डेटला बोलवलं जाईल. सकाळी कितीला 4 ना 4 काय होतं सकाळी लवकर सुरू केल्याने ना उन्हाचा इश्यू राहत नाही. पहाटे 4 वाजता 4 o'clock जे होतं चालेल तसं ना. शेवटी ते चालण्यावर आहे किती वेळ चालतं ते.
काही वयांचा जो आहे वय वाढून मागितलेलं होतं उमेदवारांनी त्याचा काही नाही, यावर तो issue हे बघा, आम्ही पॉलिसी जी फ्रेम झालेली आहे त्या आणि जे काही सर्क्युलर्स निघालेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही भरती घेतो, बरोबर आहे. त्यामुळे तो खरोखरच म्हणजे इथं चर्चेच्या अखत्यारीतला विषय एवढ्यासाठीच नाही. किती वय असावं, लोअर लिमिट काय असावं, अप्पर लिमिट काय असावं, हे शासनाच्या स्तरावरती त्याचा निर्णय होत असतो आणि त्याचा मग GR निघतो आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतो. सर, मध्यंतरी आपले विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ साहेबांनी एक आदेश परिपत्रक काढलेलं होतं. त्यामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे, त्यामुळे उमेदवारांना फक्त एकाच घटकामध्ये अर्ज करावा. जर त्यांनी एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज केले असतील तर ते आपल्या जवळच्या घटकामध्ये त्या मुख्यालयात जाऊन तसं लेखी हमीपत्र द्या की आम्ही ह्या एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज केलेले आहेत आणि ते आम्ही दुसरी मागणी. आता सध्या 5 आहेत. आता 5 घटकात सध्या ते धोरण बदललं आहे. 5 घटकात आता अर्ज होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगता माझी राहून गेली ती की मागील काही भरत्यांमध्ये काही इम्पर्सोनेशन झालं होतं. त्यामुळं बायोमेट्रिक्सची सिस्टीम आहे आणि बायोमेट्रिक्सच्या सिस्टीममध्ये यू कॅनॉट डू एनिथिंग, म्हणजे इम्पर्सनेशन होणार नाही. त्याची दक्षता राज्यभरामध्ये बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून घेतली जाते. पुण्यामध्ये तुम्हाला आठवत असेल काही गुन्हे पण दाखल झाले होते. हो झाले होते गुन्हे दाखल. बायोमेट्रिक पद्धत ही यावर्षी पहिल्यांदाच येते. नाही, मागच्या वर्षी पण होती. ॲक्च्युली भरती 2 वर्षानंतर होते ना. हां, आता 19ला झाली, 21ला होती, आता होती. आता 2 वर्षाच्या कालानंतर भरती होती. ग्राउंडची कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही हे म्हणता का त्या आतमधल्या जी 500पर्यंत 400 आपल्याकडे 3 घटक आहेत. तुम्ही सांगता. कसं आहे, पहिल्या दिवशी 500 आहे ट्रायल म्हणून, नंतर मग ते 1000, 1200 आणि काही एका दिवशी 1600 पण आहे. त्यांनी काय केलेलं आहे, हे 5 ठिकाणी जे अर्ज भरायची पोझिशन आहे त्या कॅन्डिडेटला तिकडे अपील व्हावं म्हणून त्यांनी सेट केलं आहे की त्याला सोय व्हावी त्याची म्हणून. जनरली तो प्रॉब्लेम येणारच नाही. तशीच डेट सेट केली त्यांनी की त्याला तिकडेही जाता येईल, इकडे जाता येईल. त्या उपरेख देखील काही अडचण असेल तर DGPने काल इन्स्ट्रक्शन पाठवल्यात. त्यामध्ये जर पावसाचा इश्यू एका मित्राने विचारला होता, पावसाचा इश्यू झाला तर आपण त्याला दुसरी डेट देणार आहोत. पुढची म्हणजे कुठली डेट येते ते चर्चा करून त्याला कळवली जाईल, त्याची चाचणी घेतली जाईल आणि त्याला कुठं त्याची अडचण नाही होणार. पहिल्यांदा आपल्या बायोमॅट्रिक मागच्या वर्षी यूज केलं होतं, ह्या वर्षी पण आहे. आला आहे ती अटेंडन्स होईल, लॅपटॉपवर बघितलं तोच कॅन्डिडेट खात्री केली जाईल. पुढं गेलं की त्याचा फॉर्मवर भरून फॉर्मवर फोटो, त्याचा एक हॉल तिकीटचा जो आहे तो, आणि कम्प्युटरमध्ये ओपन केलं की त्याचा फोटोसहित त्याला चिटकवणार आणि मग तसा पुढं तो जाणार. मग हाईट चेस्ट होईल, मग पुढचं कागदपत्र, तिथं पात्र ठरलं तर कागदपत्र होतील, तिथं पात्र ठरलं तर मग तो ग्राउंडवर जाईल चेस्ट नंबर घेऊन. आपण 100 आणि 1600 मीटरला RFIDनं पळवतो आहे, RFID वापरतो आहे टेक्निकली पण, आणि हाईट चेस्टला सुद्धा. आणि आम्ही ते क्रॉस चेक करून, आज रिहर्सल चालू आहे, आम्ही क्रॉस चेकसुद्धा करून बघितलं, ते ओके होतं. म्हणजे आपण फिजिकली बघितलं आणि इकडं हाईट चेस्ट अशी त्याच्यावर यंत्रावर बघितली तरी पण काही अडचण होत नाही आहे. आणि आपलं ग्राउंड जे आहे ते तिथं पाणी साचायचा प्राण चिखल व्हायचा प्रश्न येणार नाही. म्हणजे पाऊस जरी आला तरी आपण तिथं घेऊ शकू अशी परिस्थिती तिथं आहे. तर कुठेही चिखल, सिंथेटिक ट्रॅक आहे तिथे, सिंथेटिक ट्रॅक आहे. त्यामुळे तो एक आपल्याला फायदा आहे त्यामध्ये. नाही, ते कम्प्लीट आहे. पुढं पॅचेस होते त्यांनी ते भरून पण घेतलेले आहेत. इव्हन त्यांचा माणूस पण तिथं भरतीच राहणार आहे. हां, माणूस पण राहणार आहे त्यांचा. कुठं निघाला एखादा पॅच लगेच तो पॅचअप करून टाकणार. आपल्याकडे 2च कॅन्डिडेटचं आहे, तर त्यांची डेट ज्या येईल त्या डेटला आपण त्यांच्या नॉर्म्स अजून आता आज आमची विषय आहे परत ॲडिशनल DG सरांची, ट्रेनिंग सरांची, त्यात हे मुद्दे बरेच चर्चेले जातील की त्याला कुठल्या कॅटेगरीत धरायचं. तर 2 जणांचे आलेले आहेत आपल्या युनिटला, 2 जणांचे. आहे का आपल्याकडे तसं काय म्हणे, पोस्ट ग्रॅज्युएट किती, PhD किती? नाही, ती माहिती आपल्याकडे लगेच येत नाही. नंतर आता कम्प्युटर जसं होईल तसं ते आपल्याला होईल, शेवटी कळेल आपल्याला. तसंच भरू आपण, जशी येते त्या पुढं सगळी माहिती असते, पण ती आकडेवारी वेगळी नाही आहे.